नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत फार ईस्टर्न मेडिकल युनिव्हर्सिटी ही कुठे आहे। रशियामध्ये जर तुम्ही MBBS जर बघत असाल तर फार ईस्टर्न मेडिकल युनिव्हर्सिटीचे युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेण्याची प्रोसेस काय आहे, कॉलेजची फीज किती आहे, या सर्वांबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात पहिलं जर म्हणाल तर हे फार ईस्टर्न फेडरल मेडिकल युनिव्हर्सिटी काय आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही फेडरल युनिव्हर्सिटी आहे, फेडरल गव्हर्नमेंट हिला हँडल करतं। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टोटल रशियामध्ये फेडरल युनिव्हर्सिटीज सिच्युएटेड आहेत। त्यामध्ये कलिंग्रादमध्ये आहेत, त्यानंतर तुमची ही आहेत कझान फेडरल आहेत, त्यानंतर तुमची फार ईस्टर्न आहे, अशा भरपूर साऱ्या युनिव्हर्सिटीज। तर आपण फार ईस्टर्नबद्दल डिस्कस करत आहोत। फार ईस्टर्न ही खूप गॉर्जियस आणि खूप छान युनिव्हर्सिटी आहे। ती एका बेटावरती बसलेली आहे, व्लादिकाउकास या सिटीमध्ये आहे। व्लादिकाउकास हे रशियाचं सगळ्यात शेवटचं टोक, जपान, कोरिया आणि चायनाला जवळ असणारं हे टोक आहे। या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जर MBBSला इंडियन स्टुडंट जर शिक्षण घ्यायचं जर म्हटले तर या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेता। ही युनिव्हर्सिटी ही खूप नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे। त्या युनिव्हर्सिटीमध्ये तिचा कॅम्पस जो आहे तो टोटल 50 एकरमध्ये तिचा पूर्ण कॅम्पस आहे। एकाच कॅम्पसमध्ये हॉस्टेल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, प्रत्येक फॅकल्टी त्यांची एकाच कॅम्पसमध्ये आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या युनिव्हर्सिटीची कॉलेजची फीज जर डिस्कस करायचं जर म्हटलं तर अराउंड 4,40,000 रुबल पर इयर कॉलेजची फीज आहे। त्यानंतर 40,000 रुबल हॉस्टेलची फीज आहे। बट हे हॉस्टेल जे आहे तर ते हॉस्टेल खूप छान आहे, नवीन प्रकारचं हॉस्टेल आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। आणि ही युनिव्हर्सिटीमध्ये अराउंड 2000+ इंटरनॅशनल स्टुडंट शिकत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल हब म्हणतो, इंडिया, जपान असो, कोरिया असो, चायना असो, प्रत्येक ठिकाणून त्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलं फक्त शिक्षणासाठी जातं। टेक्निकल असो, मेडिकल असो, प्रत्येक कोर्सेससाठी जातं। पण इंडियामधून सगळ्यात जास्त स्टुडंट हे फक्त मेडिकल कोर्सेस जातात। तिथे मेडिकल कोर्सेसमध्ये MBBS म्हणजे जनरल मेडिसिन म्हणून ओळखला जाणारा 6 वर्षाचा कोर्स आहे। तर यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी इंडियामधून ॲडमिशन घेतात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा चान्स मिस न करता, तुम्हाला जर ॲडमिशन जर पाहिजे असेल तर नेक्स्ट इयरमध्ये 2025मध्ये 20 जुलैच्या आधी तुम्ही कॉन्टॅक्ट जर केला तर तुम्हाला सीट भेटू शकते। अदरवाईज तिचे ॲडमिशन 20 जुलैला क्लोज होता आणि 10 ऑगस्टच्या आसपास म्हणजे ऑगस्ट मंथमध्ये तुमची एंट्रन्स एक्झाम असते आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मुलं कॉलेजला रिपोर्टिंग करता। अशा प्रकारचं त्याचं शेड्यूल आहे। जर तुम्हाला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर या वर्षापासूनच तयारी करून ठेवा। तुम्हाला फार ईस्टर्न फेडरल मेडिकल युनिव्हर्सिटी ही खूप छान आहे। तुम्ही नक्कीच तुमचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न हे इथून कंप्लीट करू शकता। थँक्यू व्हेरी मच।